खरंच काय केलं नाही हो. तुम्हालाही असंच वाटतंय का की मी ती औषधं फेकून दिली असती? मी असं का करेन? मी सगळ्यांना कसं समजावून सांगू की मी खरंच काय केलं नाहीये? हे जगही कोर्टासारखंच आहे बाळा. इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात. म्हणून म्हणते मनू, स्वतःकडे नीट लक्ष दे. ती औषधं बाहेर कोणी फेकली असतील, कारण मला पक्क माहितीये ती औषधं मी रॅकवरच ठेवली होती. पण मग हे सगळं कोण करत असेल? काय झालं? का घाबरलीस कावडे? कुठे आहेत माणसं? कोण माणसं? मनू, मनू काय झालंय? मनू! विराज, जाऊन बघून ये जा पटकन. कोण माणसं आहेत बाहेर? पाणी हवंय का तुला बाळा? आई, हो, बाहेर तर कोणीच नाही. अरे कसलं काय? हिला तमाशा करायची सवयच आहे. उगाच सगळ्यांची झोप मोड करून टाकली. नाही मनस्विनी, मला असं वाटतं तुला तसं काहीही दिसलेलं नाहीये. बरेच वेळा असं होतं की आपण खूप स्ट्रेस मध्ये असतो, मग आपल्याला काहीतरी असं पाहिलंय असं वाटतं, पण तसं काही नसतं. मला असं वाटतं की तू थोडा आराम कर, आणि उद्या हवं तर माझ्या ओळखीचे एक सायकॅट्रिस्ट आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. हा, मला काही झालं नाहीये. तुम्ही का नाही विश्वास ठेवत माझ्यावर? मनू शांत हो बाळा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी कामं झाली आहेत. आपल्या माणसांनी सगळी कामं चोख पार पाडलीत. व्हेरी गुड. सगळ्या गोष्टी जर आपल्या बाजूनं होत असतील तर निकालही आपल्या बाजूनच लागेल. आता फक्त शेवटचा घाव घातला की झालं. आता आणखीन काय करायचं? हे बघ मनू, तुला भास झाला असेल. आता मला कळत नाही का खरं काय खोटं काय? उगाच टेन्शन घेतेस मनू. हे बघ, आता तुझ्या केसचं हिअरिंग आहे. तू जर असं वागायला लागलीस तर कसं होईल? सध्या तरी हे घर सोडून मला कुठेही जायचं नाहीये. 2 दिवसापूर्वी तूच म्हणत होतीस ना, तुला ह्या घरात राहणं कठीण जात आहे. एक क्षणही तू ह्या घरात राहणार नाहीस. मग हा असा अचानक बदल कसा काय झाला? बदल माझ्यात नाही झालाय बाबा, माझ्या आजूबाजूचं जग बदललंय. हे बाळा, हे मला काय 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 झालं मला सांग. काय झालं?